बिग बॉसचं घर आणि लफडी होणार नाही असं होऊ शकत नाही. आणि 5 ऑगस्टचा जो एपिसोड होता, एपिसोड नंबर 8, त्याचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. कारण घरात झाली आहेत मोठी भांडणं, ठीक आहे. आणि कोण चुकीचं कोण बरोबर, कोणी काय केलं, सगळं आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मुद्देसूद. तर एपिसोडची सुरुवात होते बिग बॉसच्या अनाऊन्समेंटनी, म्हणजे पहिल्या तर विकेंडच्या वारानंतरचं डिस्कशन आहे, पण त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की तुमचं जे बीबी मनी आहे ते मी पाठवलेलं आहे. आणि त्या सकट जे काल तोडफोडवाला एक टास्क झाला होता आणि टंटा नाही तर घंटा नाही असा एक जो टास्क होता, त्यामध्ये दोघांनाही म्हणजे जान्हवीलाही आणि आर्यालाही काहीतरी बिग बॉस सरप्राईज देणार होतं. आणि ते सरप्राईज म्हणजे 30,000 बीबी करन्सी इंडिव्हिज्युअली दोघांना मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ही जी करन्सी तुम्हाला मिळालेली आहे बिग बॉसच्या घरात, तुम्ही जे जिंकलेला आहात ते तोडफोडवाल्या टास्कमध्ये, तुम्हाला इंडिव्हिज्युअली 30,000ची रक्कम भेटलेली आहे आणि ते तुम्हाला स्वतःला त्याचं संरक्षण करायचं आहे. हे बोलताच तेवढ्यात निकीचा आवाज आला की आत्ता आपण चोरी करू शकतो. आणि त्यानंतर अरबाज किंवा कोणतरी म्हणतो की सांगून टाक, अजून जोरात सांग. तर आता हे ऑब्व्हियस होतं की आता स्वतःला संरक्षण करायचं, चोरीबिरी होणारच. सगळ्यांची आपली आपली प्लॅनिंग सुरू झाली, कोण कुठे लपवणार काय लपवणार. जान्हवीची आपली आपली प्लॅनिंग सुरू झाली आणि आर्याने चांगलं डोकं लावलं की त्यांनी स्वतःच्या म्हणजे कपड्यामध्ये गार्मेंट्समध्ये अर्धे पैसे लपवले आणि अर्धे तिने हे केले. सो त्यानंतर अरबाज आणि त्यांची टीमची पूर्ण नजर होती की आपल्याला कसं ढापायचं आहे. आता ह्या दरम्यान अंकिताचा हाच पॉईंट होता की आपण आपल्या स्वतःचे पैसे वाचवण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्यांचे ढापण्याकडे नाही. आणि असं सगळं त्यांचं डिस्कशन चाललं होतं. आणि मला आवडलं की अभिजित तर त्या डिस्कशनमध्ये होतेच आणि ते ॲक्टिव्हली दिसतातच आहेत, पण पॅडी भाऊ पण कालच्या एपिसोडनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत आणि ते दिसले आहेत आजच्या एपिसोडमध्ये, बरेच दिसले. त्या मुद्द्यावर आपण येणारच आहोत. पण त्यांनी पण काही सजेशन्स दिले आणि त्यानंतर रात्र झाली आणि सगळे झोपले. अरबाज आणि टीम, जान्हवी आणि टीम, त्यांना असं वाटलं की आता ढापण्याचा विषय झाला आहे, आपण चोरी करू शकतो झोपल्यावर. आता मी एक गोष्ट तुम्हाला फक्त विचारतो आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कोणता चोर आहे जो आपल्यासमोर चोरी करतो? म्हणजे एखाद्या घरात चोरी करायचं तर घरातल्या लोकांसमोर चोरी करतो, असं कुठला चोर आहे? मला खरंच नाही माहिती. मला जेन्युइनली सांगा, असा कोण चोर असतो का? म्हणजे हे इतकं लॉजिकलेस होतं. तुम्ही चोरी कधी करतो? जेव्हा रात्र झाली आहे, सगळे झोपलेले आहेत, सगळे गाफील आहेत, तेव्हा जाऊन मी गपचूप चोरी करणार आणि पैसे ठेवणार किंवा जे काय चोरी केले मी ते ठेवणार. इकडे ते लोक जात आहेत, ते जॅकेट ओढत आहेत अभिजितच्या ह्याच्यातून आणि ते आणि मला सांगा, जरी तुम्ही ते पैसे ढापले असते किंवा तुम्ही चोरी केले असते तरी त्यानंतर भांडण झालं नसतं का? किंवा तो फिजिकल गेम झाला नसता का? ते ऑफकोर्स फिजिकल झालं असतं. तर जो मुद्द्यालाच लॉजिक नाही आहे की तुम्ही जाताय आणि तुम्ही चोरी करताय, ठीक आहे, तो सगळ्यात मोठी मूर्ख गोष्ट ती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ते ओढाओढ चालू आहे, सगळ्यांच्या इकडे जाऊन ते लोक करतायत आणि ऑलमोस्ट ते फिजिकलच झाले. ते अभिजितवर सगळे पडले आणि त्यानंतर जेव्हा सगळ्यांनी मुद्दा उचलला आणि इवन अभिजित पण त्या गोष्टीवर त्यांनी आवाज उचलला. मला आवडलं की ते बोलले, तो काहीतरी ड्रॉवर उघडत होता आणि त्यानंतर भांडण सुरू झालं. अभिजित बोलले मला लागले, अरबाज बोलतो तुम्ही बाय, आणि ते जान्हवी बोलते तुम्हाला एवढे सेन्सिटिव्ह असाल तर तुम्ही कार्यक्रमात नका राहू. भावा, तुम्ही फिजिकल झालेला आहात. जान्हवी, तुम्ही फिजिकल झालेला आहात. माणूस गाफील असताना तुम्ही चोरी करायला हवी. तुम्ही असं खेचून आणि असं जबरदस्तीने अशी चोरी होत नाही बाळा, अशी चोरी होत नाही. आणि त्यानंतर ह्या गोष्टीचं कुठेतरी निकीला पण वाटलं की आपण चुकलेलो आहोत आणि ती त्यांना जाऊन सांगते. आणि त्यानंतर अरबाजला राग येतो, असं कसं आपण चुकलो वगैरे वगैरे. आणि मी तर सांगतो ते अभिजित आणि ते लोकांनी ते भांडण थोडं शांतमध्ये घेतलं. दुसरा कोण असता ना त्याचा घर, इवन ही निकीसुद्धा असती किंवा त्यांच्या ग्रुपचा कोण माणूस असता त्याच्यावर असं झालं असतं ना, हा मुद्दा इतका मोठा झाला असता. मी तुम्हाला सांगतो धक्काबुक्कीपर्यंत 100% गेला असता. पण ठीक आहे, चला हा मुद्दा इकडे सरला आणि निकीला पण वाटलं की आपण चुकलो आहे. त्याच्यानंतर ते तिने शेअर केलं. आता वैभव अरबाज, ते घनश्यामचं सोडून द्या, मग ते घनश्यामच्या टॉपिकवर मी येणारच आहे. तर आता आपले अरबाज भाऊ, त्यानंतर आपली जान्हवीताई आणि वैभव हे आले
आणि त्यांचं डिस्कशन झालं होतं. निकी बोलली मला वाटतं चुकीचं आहे, आणि ते लोक बोलतो तुला असं का वाटतं चुकीचं आहे, आपण तो चोरी करतो, तो आपण टास्क करतो, तो हे ते. पण निकी बोलली मला तरी कुठेतरी तो चुकीचा वाटतंय. आणि अभिजित, आणि मग त्याला राग आला अरबाजला की तो अभिजितची साईड घेते, अभिजितबद्दल बोलते. एकतर मला सांगा हे किती म्हणजे काय, म्हणजे काय त्याला इन्सिक्युरिटी आहे अभिजितची. अभिजितचं एकतर लग्न झालेलं आहे, तुमचं आणि तुझं आणि ते तांबोळीचं काहीतरी ते फेक आहे, रिअल आहे, ठीक आहे आपल्याला माहीत नाही, ते पुढे जाऊन कळेल, पण मी त्याला फेकच मानतो. ठीक आहे, जे पण आहे तुम्ही कार्यक्रमासाठी करतात. आता हे जे तो करता ना, की तो अभिजितची खूप तारीफ करते आणि हे रुसवा फुगवा जो त्यांचा चालला आहे, तो पूर्ण एपिसोडभर त्यांनी तो काढला, तो पण मला कुठेतरी प्लॅन्डच वाटतो. ठीक आहे, एक थोडासा स्पाइस आणायला रिलेशनशिपमध्ये, थोडंसं गोडवा असं म्हणवणं, आणि ते सगळं करण्यासाठी ते करण्यात आलं असं मला तरी वाटतं. सो त्याच्यानंतर त्यांचं ते अख्खा दिवस तेच चालू होतं. निकी बोलली होतं मी पण ॲटिट्यूड दाखवू शकतो, तो चालून गेला. त्यानंतर रात्रीची वेळ झाली, जान्हवी रडायला लागली. आपण सगळं करतो आणि सगळं क्रेडिट निकी घेऊन जाते. मी जान्हवी तुला एवढंच सांगेन बाळा, तू काहीच करत नाही पहिल्या आठवड्यापासून. तुला असं वाटतंय तू खूप डोकं लावते, तू डोकं लावत नाही आहेस, बिलकुल डोकं लावत नाही आहेस. तू फक्त ब्लाइंडली फॉलो करते. जसं वैभवला अरबाज टू म्हणाला ना, तसंच तुला जान्हवी, तुला निक्की टू असं म्हणलं तरी काही हरकत होणार नाही, कारण तू काहीच करत नाही आहे. ती रडते, मी विचार करते, आणि तिकडे पण तिचे 10 एक्सप्रेशन. लॉजिक नाही आहे भाई त्या गोष्टीचा. तू तिकडे पण 10 एक्सप्रेशन्स देतेस, ते काय लॉजिक आहे की ती सगळं क्रेडिट घेऊन जाते. तर मग तू अशी मैत्री कसली, मला सांग, अशी कसली मैत्री? अशी नसते यार. आणि हे जाऊन तू तिला सांगितलं का? कारण मग ह्या एपिसोडमध्ये त्यांनी कम्युनिकेट केलं आहे, हे ते मला दिसत नाही आहे. त्यानंतर अरबाज आणि आपलं वैभवचं पण एक कॉन्व्हर्सेशन होतं, जिकडे वैभव अरबाजला सांगतो की आता माझं आणि निकीचं काय झालं, तर तू आमच्यामध्ये येऊ नकोस, मला बोलू दे. अरबाज बोलतो ठीक आहे, ते बोलतो, मला काय विषय नाही. तो वैभव बोलतो की मला माझा मुद्दा मांडता येत नाही, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी तुझ्या अंडर घेतो किंवा तुला फॉलो करतोय. वैभव भावा, पहिली गोष्ट तू बोलतोस ना की अरबाज तू तुझ्यामुळे शांत आहे, अशी मैत्रीच नको जिकडे तू तुझं मत ठेवू शकत नाही किंवा तू मुद्दा ठेवू शकत नाही. तू तुझी मैत्रीच चुकली आहे. तर तू गपचूप तो ग्रुप सोड, इंडिव्हिज्युअली खेळ किंवा दुसरा ग्रुप जॉईन कर, सिम्पल. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुझ्या मनात काय आहे तर ते तू अरबाजला पण कम्युनिकेट केला आहेस का? नाही केलास. तू त्याला मित्र मानतोस ना, तर तू त्याला पण कम्युनिकेट करू शकत नाही, त्याला पण मित्र नको मानूस. तिसरी गोष्ट, इकडे अरबाज टू म्हणून खेळतोय हे असे रितेश भाऊ बोलले भाऊच्या धक्क्यावर, ते बरोबरच आहे. आणि ते ऑफकोर्स हेच आहे, ते का बोलले आहेत? कारण तू मुद्दा मांडू शकत नाही आहेस. तोच विषय होता की तू मुद्दा पुढे ठेवू शकत नाही आहेस, आणि तू ते नाही ठेवत आहेस, आणि त्याचं तू एक क्षुल्लक कारण देतोस, तू माझा मित्र आहे म्हणून मी माझा. हे लॉजिक नाही आहे बाबा. तू तुझा गेम खेळ, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, इंडिव्हिज्युअल खेळ, कुठल्याच ग्रुपमध्ये नको जाऊस. अरबाशी तुला मैत्री ठेवायची ठेव, इंडिव्हिज्युअली ठेव, पण असं चालणार नाही. ठीक आहे. सो आजचा हा जो एक मेन मुद्दा होता, तो आपला मेन मुद्दा जो एक टास्कबद्दलचा होता, जो आपल्या थंबनेलमध्ये पण आहे, तो पण झाला आहे. आता सूरज आणि जान्हवीमध्ये झाली आहे गुलीगत फाईट. आता मी त्याच्यावर दुपारी पण सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, पण आता आपण इन डिटेल चर्चा करूया. आपल्याला कारण कळलेलं आहे की कशामुळे ते भांडण झालं. भांडणाचं एक क्षुल्लक कारण होतं, क्षुल्लक म्हणजे एकदम क्षुल्लक कारण. ते म्हणजे सूरज आला, त्याच्या हातात कचरा होता, त्यांनी कचरा पेटी उघडली, त्याच्यात त्यांनी कचरा टाकला आणि त्यानंतर त्यांनी झाकण बंद केलं. जान्हवी तिथेच होती आणि तिला कचरा टाकायचा होता, पण त्या टाकायच्या आधी सूरजने झाकण बंद केलं. चला, ह्या सिनारिओमध्ये एकतर मला असं वाटतं की बाबा सूरज भाऊ सगळ्यात ऑनेस्ट माणूस आहे त्या घरात, सगळ्यात इमानदार माणूस आहे, आणि त्याचा पण एक मुद्दा आहे. पण एक सिनारिओ पकडूया जिकडे आपण हे मानूया चला की सूरज भाऊ चुकीचे आहेत, त्यांनी तो डब्बा उघडला पाहिजे होता. त्या केसमध्ये पण जान्हवीने इतका मुद्दा मोठा करायची गरज नाही होती. जसं मी बोललो, काल रात्रीचा मुद्दा ह्याच्यापेक्षा मोठा होता, आणि तो किती मोठा होऊ शकला असता, इवन तो फिजिकल सुद्धा होऊ शकला असता. जान्हवी इकडे मुद्दा उचलते की तू काय तो कचरा पेटी आणि हे ते झाकण तू मला नको शिकवस, तुला चाबी दिली आहे, तू कोण आहेस त्याला बोलणारी? आणि तुला काय एवढं हर्ट झालं, त्याने का तुझं झाकण ओपन करावं? तू एवढं काम करू शकत नाही, झाकण ओपन करून टाकायचं. चल मान्य आहे, तो चुकला, तुला असं वाटलं तर त्याच्यावर तू शब्द बोल ना बाबा. सूरजला जाऊन सांग की सूरज मला पटलं नाही, ते जो केलंस ते चुकीचं आहे,
याच्या पुढे तू असं केलंस तर मी चालवून घेणार नाही असं बोल, किंवा तू भडकून बोलतेस तरी भडक. पण हे काय हा मुद्दा म्हणून तू 1 आठवड्यापूर्वी शांत होता आता भडकू नको. आणि मी सांगतोय ज्या दिवशी सूरज फुटेल तुझी वाट लागणार आहे. आणि मी सांगतोय जास्त दिवस तो दिवस लांब नाही आहे ज्या दिवशी सूरज जे आहे ना सगळ्यांची वाट लावणार आहे. तो सगळ्यात ऑनेस्ट माणूस आहे या घरात. तो त्याला एक जो नवीन आला छोटंसं गावातून आला एवढं ते एक ग्लॅमर त्यांनी ते पहिल्यांदा बघितलं त्यामुळे त्याला गेम समजायला थोडा प्रॉब्लेम होत होता. पण ज्या दिवशी तो फॉर्ममध्ये येईल ना सगळ्यांची पुंगी वाजवेल. महाराष्ट्रभरातून त्याला सपोर्ट आहे. असाच नाही आहे, हे डोक्यात घाल. मी आधीपासून सांगतोय निकीपेक्षा जास्त इरिटेटिंग मला जान्हवी वाटते, कारण ते स्वतःला इतकं ओव्हर स्मार्ट समजते आणि इतके ते रिॲक्शन्स देते. मला लॉजिक त्या गोष्टीचं बिलकुल कळत नाही. तर हा तो एक ओव्हरऑल मुद्दा होता जो मुद्दा ॲक्च्युली होताच ना तो जान्हवीने क्रिएट केला. लॉजिक काय नव्हतं आणि त्यावर मी अजून डिस्कशन केलं त्या प्रोमोबद्दल. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही अजून डिटेल डिस्कशन बघू शकतात. कारण हा मला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आहे, 15 मिनिटाच्या आत मला सगळं हे करायचं आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला काय वाटतं, माझे मुद्दे चुकीचे बरोबर. तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब, तुमचा एक लाईक मला मोटिवेट करतो व्हिडिओ बनवण्यासाठी. घसा फोडून मी तुमच्यासमोर हे सगळं मला जे माझं मत आहे मी मांडतोय. ते घरात तर खूप लोक जे मत मांडत नाही पण मी मांडतोय तुमच्यासमोर. आणि तुम्हाला पटतंय की नाही ते सांगा, तर मला सुद्धा कळेल बाबा मी कुठेतरी चुकतोय की काय, माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीचं आहे की काय, तर जरूर सांगा कमेंटमध्ये. आता येऊया पॅडी भाऊकडे. रितेश भाऊ बोलले की बाबा पॅडी भाऊ तुम्ही दिसत नाही आहात घरात. आपल्या घरात एक प्रेक्षक आहे आणि तो प्रेक्षक म्हणजे पॅडी भाऊ. आणि पॅडी भाऊनं असं फुल रिॲक्शन दिला. रितेश भाऊ बोलले की तुम्हाला हर्ट झालं असेल, तुम्ही मला भाऊ बोललेलात, भाऊ म्हणून सांगतात, आणि तुम्हाला जर हर्ट झाला असेल तर हर्ट झालं पाहिजे, तुम्ही तुमचा गेम दाखवा. कारण फर्स्ट वीकमध्ये त्यांनी एकही स्टँड घेतला नाही, एकदाही चांगला गेम खेळला नाही. पण या वीकच्या सुरुवातीपासूनच त्यांनी गेम खेळायला सुरू केलेला आहे. सगळीकडे ते दिसतात, सगळीकडे त्यांनी मत मांडलेलं आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे. आणि ते चांगले मुद्देसूद पॉईंट मांडत आहेत, जिकडे त्यांना बोलायला पाहिजे तिकडे ते बोलत आहेत. अरबाज आणि जे अभिजितची फाईट झाली तेव्हासुद्धा त्यांनी मुद्दा मांडला, तर ते मला खूप आवडलेलं आहे आणि ते चांगले दिसत आहेत. ते आर्याला पण पैसे लपवताना जो त्यांनी तिकडे पण त्यांनी त्यांचं जे मत आहे त्यांनी मांडलं. त्यानंतर ते घनश्याम बरोबर त्यांची जी लास्टला फाईट झाली की झोपण्यावरून, आणि ते तू थोडी लाज बळग असं काय करतोय ते मला आवडलं. ते घनश्याम भाऊचं मला कळत नाही. सगळीकडे जाऊन सगळ्यांना पहिला तो सुनावणार, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जाऊन सॉरी बोलणार, ते मला लॉजिक त्यांचं कळत नाही. बाबा तुम्ही सॉरी बोलावं. मी एखाद्या माणसावर काहीतरी बोललो तर मी सॉरी ऑफकोर्स मला सॉरी मला वाटेल. आता फॉर एक्झाम्पल माझा मित्र आहे अरबाज, माझा मित्र आहे आणि अरबाजला मी काहीतरी बोललो, मी त्याला जाऊन दुसऱ्या दिवशी सॉरी बोलतो, मी मान्य करतो. तुम्ही सूरजला सॉरी बोललात, मी मान्य करतो. पण तुम्ही अंकिताकडे जाऊन तिकडे डिस्कशन करता, त्यांना धनंजय रावकडे जाऊन तुम्ही त्यांना सॉरी बोलता की नाही माझ्या मनात असं काय नव्हतं, त्यावेळी वाटलं, गेल्या वेळी नॉमिनेट केलं आणि त्यानंतर रडायला लागले पुरुषोत्तम भावांना. हे असं फालतू गेम प्रेक्षकांना कळतं की काय फेक आणि काय रिअल. आणि डबल ढोलकीचा टॅग जो अंकिताने दिला होता ना त्यांना, तो बराबरच होता. ते डबल ढोलकीच आहेत, लिटरली डबल ढोलकी आहेत. त्यानंतर आता 2 मिनिटात माझ्याकडे फटाफट आपटूया हा जो कार्यक्रम आहे. अंकिता दिसली आहे, मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करते, पण अजून तिला फ्रंट फूटवर खेळावा लागेल असं मला वाटतं. आजच्या एपिसोडमध्ये पण कुठेतरी तिने मुद्दा उचलला, पण एकदमच गुडी किंवा संस्कारी बनून चालणार नाही. तुझ्या संस्कार जे पण तुझं एक परवरिश आहे त्याच्या आतमध्ये राहा, ठीक आहे. पण मुद्दा उचलणं, स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. एखादा माणूस जेव्हा आवाज चढवतो ना तेव्हा अंकिता कुठेतरी लो होऊन जाते आणि तिकडे आपल्याला आवडत नाही. ते एक मानवाने जो ठसका आहे ना तो दाखव लोकांना, ठीक आहे. सो हा एक मुद्दा होता. आता आजचे हेच मुद्दे होते. असं सगळं झालं आज घरामध्ये ओव्हरऑल. त्यानंतर बघू कसं काय आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे. मॅट्रोचं सगळं आहे आणि त्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क आहे आणि अरबाज भाऊ भडकलेले आहेत, आत्ता मी कोणाला बसायला देणार नाही. सो इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा एपिसोड. बघूया कोण कॅप्टन बनतो, कसा टास्क असणार आहे. फिजिकल 100% पुढच्या गेममध्ये होणार आहेत लोक. इंटरेस्टिंग असेल बघणं. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच जाऊन मी व्हिडिओ बनवू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.